नदीमध्ये गाडी उतरवायला लागली ना काय प्रॉब्लेम झाला तर त्याला सगळा बघा. सकाळीच अंग धुवून मस्त गावदेवी मंदिरात. तसंच दर्शन घेतला ना लगेच गेलो तिथले कल्टी मारली डायरेक्ट ग्राउंडवर. ग्राउंडवर खेळ ऑलमोस्ट डन झालता. तिथं आपल्याला भेटला 6 बॉल तर खेळून लगेच निघालो घरच्या रस्त्याला. इकडं बघतो तर आपल्याला बॅट दिली ती म्हणून ती बॅट आणली घरी. घरी पोचता ऑर्डर सुटली का फाट्या आणायला. तसेच कारली टेम्पो न निघलो फाट्यानं जायला. तवऱ्यान बघता तो माऊ पण मागं बसलेला. कावा बसले काही समजला नाही तर ते खाऊ पण घेतले. पाव खात खात त्यावेळी चाललेल फाट्यावर ते हेवी ड्रायव्हर गाडी चालवत होता ना तो ड्रायव्हर मीच होतो. तर माझ्यावर भरोसा एवढा ठेवलेला त्याच्याबद्दल धन्यवाद. तसाच फाट्या भरायला घेतली ती का मावा आराम करतं. तिला सांगलं चल जास्ती काही नाही बोलता लगेच आम्ही आलो घरच्या रस्त्याला. इथं ट्रॉफिक असतं म्हणून ट्रॉफिक होती तर हिला हैराण करीत घेतली. इकडे इकडे करीत तसाच लगेच कल्टी मारली. घरी आल्या खोटी लगेच पळालो मॅचीना. निर्विलियनची मॅच होती. लगेच तसा सपासप निंजुडी घेऊन चालले. निंजुडी ठेवली ना लगेच आलो त्यांना सपोर्ट करायला तर इकडं ऊन लागत होता. म्हणून लगेच स्टील बॉडी मॅन लगेच कारला कपराना हवा खात होता. तसंच इकडं बघता तो ओमभाईनी डाय खाल्ले त्याच्या डोक्यावर लागले. चांगलाच घसारलेल. जास्ती काही नाही बोलता डायची रिॲक्शन देऊन या नदीतल्या गाडी उतरावं लागली आम्हाला. काय बोलायचं आता इमर्जन्सी रस्ता एकच होता. म्हणून त्या गाडीला काही नाही होता तशीच गाडी निघाली सेफली. तसाच घरी आलो तर बघता तर माऊने नाव काढलेलं आता विनू ब्लॉग्स. तिचा एवढा जीव आहे ना तर काय सांगू तुम्हाला ना. आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटून एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.